काय चाललंय युवराज? एवढ्या पैशांचं तू काय करणार होतास? मला पैसे द्यायचे होते. कोणाला? कशासाठी? नाही मला माझ्या मित्राला पैसे द्यायचे होते. तू पुन्हा खरं सांग युवराज, पुन्हा काही चुकीचं करत नाहीयेस ना? नाही ताई, मला मित्राला पैसे द्यायचे होते माझ्या. कशासाठी? कारण मी घेतले होते त्याच्याकडनं पैसे, मला तर परत करायचे होते त्याचे पैसे, मी म्हणून पैसे घेतले. एवढे पैसे का घेतले होतेस तू? कारण माणसाच्या काही बेसिक गरजा असतात ना, माणसाला पैसे लागत नाहीत का खर्चासाठी? MNN जॉईन होण्याच्या आधी काय सोर्स ऑफ इन्कम होता माझा? कुठून आणणार होतो मी पैसे? यांच्याकडे पैसे मागायचो तेव्हा हे कौशिकीताईकडे पाठवायचे, हिच्याकडे मागायचो ही नाही द्यायची. बरं दिले तरी प्रत्येक रुपयाचाही हिशोब मागायची माझ्याकडे. मग मी हिशोब मागत होते याचं कारण तुला चांगलंच माहितीये. प्लीज मला सगळ्यांसमोर बोलायला लावू नकोस. अगं पण ताई, मी सुधारलोय ना आता. मी कुठे परत तसं काही केलं? तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? आणि मी तर म्हणतो कधीच नव्हता. मी ना तुझ्याकडे भीक मागतो, स्वतःच्याच घरात मी भीक मागतो ना पैशांची. ते आवडतं तुला. तुझं इगो सॅटिस्फाय होतो ना प्रत्येक वेळी त्याच्याने, म्हणून असं करतेस ना प्रत्येक वेळी तू. सांग ना, मी कुठून आणणार होतो पैसे? हो, मी चोरी केली ते कळलं सगळ्यांना, कारण रेकॉर्ड झालं ना. पण मी आजपर्यंत 100 इंटरव्ह्यूज दिलेत. मी जॉब ॲप्लिकेशन दिलेत. ते कोणाला नाही दिसले का? ते नाही रेकॉर्ड केलंस ना तू. प्रत्येक वेळी जेव्हा मी जॉबसाठी जायचो ना, तेव्हा काय म्हणायचं माहिती आहे का मला? तुम्ही युवराज खांडेकर, तुम्हाला काय जॉबची गरज आहे? काय मस्करी करताय का साहेब? प्रँक चाललाय का? आम्हाला काय परवडणार आहे तुमचा पगार? असं म्हणून मला हाकलून लावायचं. काय करणार होतो मी? कुठून आणणार होतो पैसे? त्यांना काय माहीत? नावाला फक्त MNNचा मालक आहे. खिसा फाटका 5 पैसे नाहीत माझ्या खिशामध्ये. गाडीत पेट्रोल होतं म्हणून जायचो गाडी घेऊन मित्रांबरोबर फिरायला. पण तिकडे हॉटेलमध्ये खाल्ल्यानंतर बिल पे करावं लागतं ना. तिकडे बिलवर युवराज खांडेकरची साईन करून बिल पे होत नाही. ते बिल कसं पे करणार मी? त्याच्यासाठी पैसे लागतात ना. सगळे काय बोलायचं माहितीये मला? मी जायचो तेव्हा माझे सगळे मित्र म्हणायचे, आला 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 युवराज खांडेकर आला. खिसात नाही आणा मग याला युवराज खांडेकर म्हणा, अशी चेष्टा करायची माझी. म्हणून केली चोरी मी. आणि मी खरं सांगतो, या सगळ्या गोष्टींमुळे मी त्याच्याकडनं पैसे घेतले होते. आणि एवढे सगळे पैसे नाही घेतले मी.